काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा तास सुरू असतो. गुरुजी प्रत्येक विद्यार्थ्याला विचारतात, मोठेपणी तुम्हाला काय बनायचं आहे? प्रत्येक विद्यार्थी आपापल्या परीने उत्तर देतो. डॉक्टर, इंजिनियर, वकील, पायलट वगैरे वगैरे. एक विद्यार्थी मात्र ठामपणे उत्तर देतो, गुरुजी मला मोठेपणी स्टार बनायचं आहे. गुरुजींसकट सगळे विद्यार्थी अवाक होतात. हे स्टार पण काय असतं आपल्याला माहिती आहे का? खरं तर स्वतः मार्ग निवडायचा, त्याचे अनेक थांबे शोधायचे, तिथून थोडासा वेग वाढवायचा आणि अचूक स्थानापर्यंत पोचायचं. यासाठी प्रतिभेचा उत्तुंग आविष्कारच हवा. त्याही पलीकडे जाऊन जिद्द हवी, परिश्रम हवे, प्रयत्नांची पराकाष्ठा हवी. तरच ते स्थानकापर्यंत पोचायला आपल्याला मिळतं नाही का? सांगली ते मुंबई व्हाया पुणे असा अभिनयाचा उत्तम प्रवास करून आणि माझं नाव अशी लीलया मुसाफिरी करणारा एक उत्तम अभिनेता आणि त्याला तितकीच उत्तम साथ देत स्वतः उत्तम अभिनेत्री म्हणून नावारूपाला येत असलेली अभिनेत्री यांच्या प्रेमाची ही सुंदर गोष्ट. या प्रेमाच्या गोष्टीला ना आता 8 वर्ष झाली आहेत, पण मैत्री खूप आधी सुरू झालेली आहे. अशा या सुंदर प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते ऋषिकेश शेलार आणि त्यांची पत्नी म्हणजे आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री स्नेहा काटे. त्यांना आपण बोलूया. हा आलेले आहे. नमस्कार स्नेहा. तुम्हाला आमचे हे आणि आमची ही म्हणताना मला त्रास झाला. आमचा हा आणि आमची ही. ऋषिकेशला अनेक पुरस्कारांमध्ये आता नॉमिनेशन झालेलं आहे. यासाठी मनपूर्वक तुझं कौतुक, अभिनंदन. पण स्नेहा तुझी पण तितकीच उत्तम साथ आहे आणि तुमच्या प्रेमाची गोष्ट ऐकण्याची महाराष्ट्राला अशी उत्कंठा लागलेली आहे. सर्व महाराष्ट्राच्या रसिकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत. आपण आता गप्पा मारूया. स्नेहा ये बस इथे. काय कसा एक वेगळा प्रवास असतो बघ. सांगलीहून निघाला व्हाया पुणे, मग मुंबई असा अभिनयाचा प्रवास. इकडे नागपूर बसलेला आहे, इकडे सांगली आणि मग प्रेमाचा असा तो कुठून कुठे गाडी अशी करत आली. मला स्नेहा तुमच्या प्रेमाची गोष्ट सांग. कसं जुळलं तुमचं? मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सना थिएटर कोर्स करत होते. पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे तो. तर ते करत असताना माझं 1 वर्ष कंप्लीट झालं आणि नेक्स्ट बॅच येत होती. त्याच्यात ऋषी आला होता ऑडिशन द्यायला. तर आम्ही शफात सरांना रिक्वेस्ट करून 1-2-3 मैत्रिणी आम्ही ऑडिशनला बसलो, जे अलाउड नाही आहे, पण आम्ही रिक्वेस्ट केली त्यांना की शफात खान सर आमचे संचालक होते ते, पण त्यांनी ऐकलं आमचं की ठीक आहे चालेल बसा तुम्ही. म्हणलं आम्ही एकदम शांत बसू, आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. त्याच्यात हा आला ऑडिशनला आणि याने सुरू केलं ऑडिशन. झालं, संपलं. काय काय करून दाखवायचं असतं, डान्स, गाणी, सगळं हे झालं त्याचं. आणि मी माझ्या मैत्रिणीला हळूच कानात बोलले, हा मुलगा सिलेक्ट होतो की नाही बघ. काय कॉन्फिडन्स. वा स्नेहा वा. तर झालं. मग ऑडिशन संपली, सगळं झालं. आम्ही आमच्या रुटीनला लागलो. मग लिस्ट लागली. ह्याचं नाव मला कुठे माहिती, नाव कसं माहिती असणार, लक्षात राहिलं नाही माझ्या. लिस्ट लागली. त्याच्यानंतर बॅच आली आणि आम्हाला हे द्यावं लागतं त्यांना, वेलकम पार्टी. काय म्हणायचं त्याला? फ्रेशर्स पार्टी. हो करेक्ट. तर ती आम्ही देताना म्हटलं, बघ नम्रता बघ, हा मुलगा येणार, मी बोलले होते की नाही तुला. मग जाऊन मी भेटले त्याला. त्याच्यानंतर आमचे क्लासरूम प्रोडक्शन्स असतात, जे आमच्यातलेच आमचे जे क्लासमेट्स असतात ते डिरेक्ट करतात. कोणी लाईट करतं, कोणी स्क्रिप्ट निवडतं, हे सगळं त्यातल्या आमचं क्लासमध्ये होत असतं. त्याच्यात मी ह्याचे क्लासरूम प्रोडक्शनमध्ये बऱ्याच एकांकिका आणि हे बघितलं. मला
प्रचंड आवडलं त्याचं काम आणि तशी मैत्री घडत गेली आमची की तू छान केलंस आज हे असं असं असं. आणि तो पण माझी नाटकं बघायला यायचा आणि त्यालाही माझं काम आवडायला लागलं. मग अशा प्रकारे ते जास्त बोलणं घडत गेलं. स्नेहा, हे सगळं सांगताना मला असं वाटलं की ऑडिशन म्हणजे एक हे आलंय कोणाकडनं तरी असं स्थळ आलेलं आहे सांगून, तो असं तू हे बघतीयस आणि मग पत्रिका जुळली आहे असं वडील सांगतायत आणि मग बघण्याचा कार्यक्रम आहे आणि हसतो ह्या अँगलने कधी विचार ह्या अँगलने आम्ही म्हणून विचार केला. खऱ्या अर्थाने बघण्याचा कार्यक्रम, बघायचं काय तर परफॉर्मन्स, पण हे असं करेक्ट आणि हसतो. आता मी हसतो आणि मग ते पोहे वगैरे देतात तसे डबे नेऊन द्यायला लागलीस तू, मुलाला पटवलंस तू नंतर. पण हे मस्त सुचले. हा अँगल बघण्याचा कार्यक्रम, पूर्ण बघण्याचा कार्यक्रम अँगल मस्त वेगळा दिलेला आहे. हो खरंच. ऋषिकेश, तुला मला आता बघताना इतका अभिमान वाटतो आहे कारण सगळ्या नामांकित अभिनेत्यांबरोबर तुझं नॉमिनेशन झालेलं आहे. भावा जिंकलास असं तू खरं म्हणजे ते नामांकन मिळालं नाही ना, तुला पुरस्कार मिळाल्यासारखा आहे. पण तो एक 100 किलोचा असा धष्टपुष्ट मुलगा, मला तुझ्या शाळेतले सर भेटले होते आणि म्हणाले हा मुलगा एकतर इतका असा व्यवस्थित मार्गाला लागेल हे वाटलं नव्हतं. तू जरा मागे जा रे, तर त्या आपण सगळे नॉस्टॅल्जिक होऊया. कसं काय सुरू केलं ते स्टार व्हायचंय असं म्हणून थोडंच होतं. आम्ही पण कधीतरी म्हटलेलं स्टार होणार, असं काही नसतंय. चमचम चमचम करत ते तारा खालीच पडला ठप करून. बोल. आमच्यासाठी खरं तर तुम्ही स्टार Exactly. आम्ही तुम्हाला कधीपासून बघत आलो लहानपणापासून दूरदर्शनवर आणि आज तुमच्या बरोबर दूरदर्शनवर बसून आम्ही मुलाखत देतोय. हे खरं तर आमच्यासाठी स्वप्न होतं. अहो, आमच्या घरच्यांना एवढा अप्रूप वाटलं, एवढा आनंद झाला सांगतो. आम्ही आज इकडे दूरदर्शनला मुलाखत द्यायला येतोय म्हटल्यावर आणि स्मिताताई मुलाखत घेत तुमच्या समक्ष बसून आम्ही बोलणार आहोत याचा अभिमान आहे त्यांना. पण ते तुमचं कर्तृत्व आहे. तुमची मुलाखत घ्यायला दूरदर्शन सारख्या सगळ्यांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. ऋषिकेश, मला सांग बरं, हे कसं तुझा प्रवास सांग जरा मला. पहिला सुरुवात अनेकांची होती तशीच झाली. गणपती उत्सवामध्ये आपल्याकडे नाटकं होतात, परफॉर्मन्सेस होतात. तिथेच मी पण पहिल्यांदा परफॉर्म केलं. माझ्या घरचे माझे मोठे बाबा म्हणजे माझ्या मावशीचे मिस्टर, मी त्यांना मोठे बाबा म्हणायचो, ते लिहून द्यायचे मला नाटकली छोटी छोटी भाषणं. मग ह्या वर्षी काय स्वामी विवेकानंद झालो, पुढच्या वर्षी गाडगे महाराज झालो, अजून काय श्रीकृष्ण झालो, अजून काय झालो, क्रांतिसिंह नाना पाटील झालो होतो एकदा मी. तर असे ते मोनोलॉग लिहून द्यायचे आणि मग ती तशी सगळी वेशभूषा करून आणि ते परफॉर्म करायचं. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणायचे आमच्याकडे त्याला. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे म्हणतात, विविध कला गुणदर्शन. त्याच्यात लहानपणापासून मी करायचो, घरच्यांनी फोर्स केल्यामुळेच करायचो. पण ते आपल्याला जरा बाकी 4 चौघांपेक्षा बरं जमतं आणि आपलं जरा बरं कौतुक होतंय हे जाणवल्यानंतर, आपल्याला जरा त्याच्यात गती आहे म्हटल्यानंतर मग तो परफॉर्मन्स शाळेत पण करायचा. शाळेतही जरा बरं कौतुक व्हायचं गॅदरिंगच्या हंगामात. बाकी वर्षभर काही फार मी तसा दुर्लक्षित असायचो कारण काही फार अभ्यासात मला मजा यायची नाही म्हणून मी फार करायचोही नाही हिरिरीनं. 4थी पर्यंत होतो बरा, चांगले 90च्या पुढे वगैरे टक्केवारी जायची माझी. पण नंतर त्यातला इंटरेस्ट कमी झाला. पण ते सगळं जी एनर्जी असते बालपणाची आणि जो सगळा उत्साह आणि जो वांडपणा व्रात्यपणा असतो तो इव्हेंच्युअली इकडे चॅनलाइज झाला आणि मग अशी सुरुवात झाली. पण स्टार व्हायचंय म्हणून होत नाही, किंवा गॅदरिंग किंवा हे परफॉर्मन्स हे अगदी वेगळं असतं. कारण आपलीच लोक असतात, आपल्याच टाळ्या मिळतात, पुढे जाण्याचा एक वेगळा मार्ग असतो, तो तुम्हाला खुणावत असतो. पण त्या मार्गावर जाऊच शकतो आपण, किंवा मग तो यशाचा मार्ग हाच आहे हे समजायला पण खूप उशीर लागतो. तू कसा पुढे सरकलास? मग पुण्याला गेलास, तू का गेलास? मग आर्थिक गणित तेव्हा जमायला पाहिजेत, आपल्या घरच्यांची जबाबदारी असते की अरे काय होणार. खरंय तुम्ही म्हणता ते अगदी खरंय. पण ते हळूहळू आपल्यालाच सापडत जातं. बघा, आपणच शोधत राहतो की आता आपल्याला जर ह्या मार्गाला जायचं, आपल्याला ॲक्टरच व्हायचं असं जर आपल्याला खूप आतून खूप तीव्र इच्छा वाटतेय, तर तिथे कसं जायचं हे आपणच आपलं शोधत राहतो. जी गोष्ट आपल्याला मनापासून करायची असते ना त्याच्या आड कोणी येत नाही सहसा, आपण बरोबर ते शोधत जातो. तसंच झालं माझं. मग नाट्यशिबिरं करत गेलो, कॉलेजमध्ये गेल्यावर एकांकिका स्पर्धा करत गेलो. 11वी 12वी वगैरे वर्ष काही केलं नाही मी अभ्यासाच्या सगळ्या ह्याच्यामुळे. पण ते एवढं करून पण काही फार मार्क्स पडले असंही नाही. कारण घरच्यांचं एक होतं की 11वी 12वी आहे, शिक्षकांचं आणि बाकी मित्रमंडळींचंही असं असायचं की नाही आता कशी काय नाटकं करशील पुढची 2 वर्ष, सगळे अभ्यास करत असतात बाबा. आणि मग आपण सोसायटीमध्ये इकडे तिकडे बघतो आणि आपण पण घाबरून एक अभ्यासाला लागतो.
पुस्तकात, पण ते काही फार मजा येत नाही आपल्याला, मग ते यथातथाच. हां, पास झालो मात्र. पण नंतर मग घरच्यांना म्हटलं की बघा आता मला माझ्या मनाचं करू दे. मग मी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं विलिंग्डन कॉलेज सांगलीमध्येच, आणि सायन्समध्ये ग्रॅज्युएशन BSc ला ॲडमिशन घेतलं. एवढं करून झाला BSc? हो, BSc मायक्रोबायोलॉजी झालं. पण मग ते BSc ला गेल्यावर तिथे ते BSc मध्ये माझा एक मित्र होता मंगेश म्हणून, तो तिथे सांगलीच्या काही ग्रुप्सना जॉईन होता. तो तिथे नाटकं एकांकिका वगैरे करायचो. मग मी त्याला म्हटलं चल ना मला घेऊन चल तुझ्या ग्रुपमध्ये, मला पण नाटक पुन्हा जॉईन करायचं आहे. मग मी त्याच्याबरोबर तिथे गेलो. मग आमचे ग्रुप बनले. मग आम्ही एकांकिका स्पर्धा खूप केल्या. सकाळ करंडक नावाची एक एकांकिका स्पर्धा असायची मोठी तेव्हा. त्याच्यात आमच्या कॉलेजने पहिल्यांदाच एंट्री घेतली आमच्या निमित्तानं. मग तिथे आमचा नंबर आला, पेपरामध्ये नाव आलं वगैरे वगैरे. मग आपल्याला एक आपोआप एनर्जी मिळते की हां, की आपल्या आवडीचं आपल्याला करायला मिळतंय आणि ते कुठेतरी सक्सेसफुल पण होतंय म्हटल्यावर एक आपोआप एनर्जी मिळते. मग मला अभ्यासात पण रस वाढू लागला. मी अभ्यास पण मन लावून करू लागलो. कारण एक आपल्या मनासारखी गोष्ट आपण करतोय म्हटल्यावर एक आपल्याला लाडू खायचा म्हटल्यावर कडू औषध पटकन खाऊन टाकतो आणि मग लाडू खातो की नाही, ते तसं आहे. तर ते तसं झालं आणि मला फर्स्ट क्लास मिळाला ग्रॅज्युएशनमध्ये मायक्रोबायोलॉजीमध्ये. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं आपण पुण्याला जाऊया, कारण पुण्याला छान नाटकाचं कल्चर आहे. आणि एकांकिका स्पर्धांना जी मंडळी भेटायची आम्हाला, वेगवेगळ्या गावोगावचे संघ भेटायचे, तर त्यातले ते पुण्याची मुलं ती वेगळीच असायची आणि त्यांचे संघ आणि त्यांची एनर्जी ते सगळं वेगळं असायचं. मग त्यांच्यावर बोलल्यावर कळलं की नाही, पुण्यात छान नाटकाचं कल्चर आहे. वर्षभर काही ना काही नाटकाशी निगडीत ॲक्टिव्हिटीज होत राहतात. तिथे आपल्याला छान शिकता येईल आणि छान करून बघता येईल. सगळं वातावरण मला वाटतं तुला पोषक होतं आणि तशी माणसं तुला मिळाली. पण स्नेहा, मला तुझं आश्चर्य वाटतंय, केमिस्ट्रीची तू ग्रॅज्युएट, तू त्याच्यामध्ये इतकी छान, सायन्सची ग्रॅज्युएट, त्याच्यामध्ये तू छान रमलेली असताना पुन्हा वेगळी केमिस्ट्री. खरं तर तू कसं काय म्हणजे एकदम नाट्यशास्त्र कुठे काय पुनर्जन्म हे तुझ्या एकांकिकेचं खूप कौतुक झालेलं, तुला बक्षीस वगैरे मिळाली ना. पुन्हा एक वेगळा पुनर्जन्म व्हायचा होता बहुतेक. तिथूनच सुरुवात झाली. खरं तर मी 3रीत असताना पहिल्यांदा स्टेजवर गेले शाळेत. गॅदरिंग होतं आणि माझ्या टीचर्सना काय वाटायचं माहिती नाही माझ्याबद्दल, पण त्या म्हणाल्या की तू एखादं सादर कर ना, एक मोनोलॉग असा. तर तेव्हा हे शब्दही माहिती नव्हते की मोनोलॉग म्हणजे काय. तर त्यांनी मला सावित्रीबाई फुलेंचं कॅरेक्टर दिलं की हे त्यांनीच लिहून दिलं की हे तुला परफॉर्म करायचं आहे. मी पहिल्यांदा 3रीत असताना स्टेजवर गेले, मी ते परफॉर्म केलं. त्याच्यानंतर मला माहिती नाही काय झालं, दिस इज समथिंग न्यू. हां, की हे आवडतंय. मला अभ्यास तर आवडतच होता, पण हेही आवडतंय. मग त्याच्यानंतर काही नाही, मग गॅदरिंगमध्ये भाग घेणं असं ते चालू राहिलं. 9वीत असताना असं झालं की महाराष्ट्र राज्यनाट्य शिबिर असं एक नागपुरात आलं आणि प्रत्येक शाळेमधून खूप निवडक मुलांना त्यांनी तिथे पाठवलं. तर आमच्या शाळेतून मला आणि माझ्या अजून 2 मैत्रिणी होत्या, क्लासमेट्स माझ्या, त्यांनाच पाठवलं. कारण ह्या जरा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲक्टिव्ह आहेत, तर ह्यांना पाठवावं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. तर त्यांनी पाठवलं. तिथे जाऊन ना मी जे शिकले नाटकाबद्दल, की स्टेज काय असतो, परत त्याला बॅलन्सिंग हवं असतं, सेट काय असतो, अभिनय कसा करायचा, हे सगळं मला आवडत गेलं, करत गेले मी. ते 25 दिवसांचा ते शिबिर होतं, 25 दिवसांचं. ते झाल्यानंतर शाळेत गेलो आम्ही आणि सायन्स ड्रामा फेस्टिवल असतं, इंटरस्कूल कॉम्पिटिशन. रमन सायन्स सेंटर आहे नागपूरला, तिथलं. तर इंटरस्कूल कॉम्पिटिशनमध्ये पुनर्जन्म नावाचं नाटक मी केलं. आमच्या आपटे मिस होत्या, त्यांनी ते लिहिलेलं आणि त्यांनी मला लीड रोल दिला त्याच्यात, की मे बी तिकडनं ऐकून की ही आता शिबिर करून आली आहे वगैरे. तर ते करत असताना सुद्धा मी एकदम स्वतःचा जीव ओतून आणि असं ते मला आवडतच होतं. कारण पाठांतर चोख ठेवायचं, आपलं व्यवस्थित करायचं, ते सगळं झालं. त्याच्यात ॲक्टिंगचं प्राईज मिळालं. मग तो पहिला एक असा पॉईंट ठरला की आपल्याला हे जमतंय, हे आवडतंय. मग घरी कळलं की अच्छा, अरे वा, हे करतेस तू. बरं, असं नाही की घरी कोणीच करत नव्हतं, माझ्या मावशांना आवड होती त्या करायचं, असं मला कळलं नंतर. तर ते झाल्यानंतर मला 10वी असल्यामुळे ती गॅप झाली आमची. त्याच्यानंतर मी ज्यांच्यातर्फे ते आलं होतं महाराष्ट्र राज्य नाट्य शिबिर, त्यांच्या संस्थेत गेले मी एनरोल करायला, की मला हे फुल टाईम करायचं आहे आता,
शाळा संपली की तिकडे जायचं, एकांकिकेची प्रॅक्टिस करायची, रिहर्सल करायची आणि मग घरी जायचं. तर ह्याच्यात घरच्यांची पण साथ मिळाली मला. मग हे एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा हे करत करत गोडी निर्माण झाली. मग ग्रॅज्युएशन झालं माझं. ग्रॅज्युएशन बायोटेक्नॉलॉजीमध्ये मी केलं. पण स्नेहा, ते प्रेमात जेव्हा तुम्ही दोघं जण पडलात आणि मग नागपूरचं अत्यंत सुग्रास असं जेवण त्याला खिलवून त्याच्या पोटातून मार्ग प्रेमाचा काढून हृदयापर्यंत तू पोचवलास, घरच्यांना कधी कळलं? घरच्यांची काय प्रतिक्रिया होती ऋषिकेश? घरच्यांना ते आमचं सगळं ते कोर्स संपल्यानंतरच सांगितलं आम्ही घरच्यांना. आणि घरच्यांचं असं काही नव्हतं. ते म्हणाले की तुम्हाला एकमेकांना तुम्ही योग्य वाटतात ना, तुम्ही राहिलात एकमेकांबरोबर 1-2 वर्ष मुंबईत, तुम्ही एकमेकांचे मित्र आहात, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला योग्य वाटत असेल तर काही हरकत नाही. खरं तर माझं तेव्हा काहीच चालू नव्हतं. माझं एक शांतीचं काठ चालू आहे नावाचं व्यावसायिक नाटक चालू होतं, पण ते अगदी थोडीशी माझी नाईट होती तेव्हा. फार पैसे मिळायचे नाहीत मला आणि ते पण आठवड्यातून 2 प्रयोग वगैरे व्हायचे. माझं काही तसं आर्थिकदृष्ट्या काही फार बरं नव्हतं. पण हिच्या घरच्यांना मानलं पाहिजे. तेव्हा त्यांनी हो हो काय काहीच नसलेल्या मुलाला हो म्हटलं त्यांनी. हो हो, माझं असं होतं की मी लग्नच करणार नाही, मला फुल टाईम नाटक, मला ॲक्टिंग करायची आहे. आणि ते काय बऱ्याच लोकांना मान्य नसतं की ॲक्टिंग फील्डमधली सून मान्य नसते. त्यामुळे मी असं ठरवलं मला नाही बाबा, पप्पा मला लग्न वगैरे करायचं नाही आहे, मला छान ॲक्टिंग करायची आहे आणि मला तुम्हाला सांभाळायचं आहे दोघांना, मी तुमच्याबरोबर राहणार, काजलला करू दे जे करायचं आहे ते. तर अचानक तेच ऋषीची भेट झाली, आमचं मैत्री वाढली, प्रेम झालं. त्याच्यानंतर मी घरी गेले. मी पप्पांना असं सांगितलं, पप्पा सोफ्यावर लेटले होते आणि मी त्यांना सांगितलं, पप्पा एक गोष्ट आहे, मला महत्त्वाची गोष्ट आहे, जरा बोलायचं आहे. बोल ना बेटा. तर म्हटलं उठून तर बसा. नाही बोल ना. म्हटलं मला लग्न करायचंय. उठून बसायला ताड करून उभेच राहिले असते. बसले. काय म्हणालीस? तर म्हटलं मला लग्न करायचंय. अच्छा, कोण मुलगा वगैरे कोण? माझ्या मम्मीला माहिती होतं की तू कुठे आहेस विचारल्यावर ऋषी बरोबर आहे, नाटक बघायला गेले, सिनेमा बघायला गेले, आम्ही रिहर्सल करतोय, व्हॉट एव्हर जे काय असेल. मम्मी तडकन बोलली, अरे ऋषिकेश असेल. तिला एवढा कॉन्फिडन्स होता की ऋषिकेशच असेल. तर ते तसं कळलं त्यांना आणि ते म्हणाले, अच्छा चांगला आहे ना मुलगा, तुला वाटतोय ना बरोबर. एवढा विश्वास त्यांचा होता माझ्यावर की कारण मुंबईला मी येऊन शिकत होते, काम करत होते आणि त्याच्यात जर हिला कोणी आवडलाय म्हणजे आहे, पारखून बघितलेला आहे आणि त्यांचा विश्वास होता तेवढा. मुलीवर तेवढा विश्वास असणं पण मोठी गोष्ट आहे. मुलीवर विश्वास पाहिजे. हो ना, तू म्हणतेस ना, तो तिनं कमवला होता ओव्हर इयर्स. ते पण आहेच. पण ऋषिकेश, तुम्ही दोघांनी लग्न केलं, दोघांचंही काहीही स्थिर नव्हतं. तर तेव्हा जो एक मनाचा स्ट्रगल असतो, कामाचा स्ट्रगल असतो, तो कसा पार केलास रे तू? तेव्हा काही नव्हतं, आर्थिकदृष्ट्या काही फार स्थिरस्थावर नव्हतं आणि म्हणूनच माझ्या मनात आधी असंही विचारायचं की थांबवा, आपण आता सेटल होऊ, तेव्हा बघू. पण नंतर एक पॉईंट असा होतो की येतो की आपल्याला वाटतं आतून की नाही, आता आपण दोघे आहोत एका फील्डमधलेच आहोत, तर एकत्र येऊन स्ट्रगल करू आणि एकत्र सेटल होऊ. आणि तेवढा विश्वास असतो आपल्याला जोडीदाराकडून की उलट ही आल्यामुळं माझी शक्ती दुप्पट होईल. आणि तसं झालं. माझ्या लग्नानंतर माझी सगळी पुढे घोडदौड वेगवान झाली सगळी. आणि आम्ही निर्णय घेतला लग्नाचा आणि घरचे म्हटले की आम्ही खऱ्या अर्थाने आमचं काम लग्नानंतर सुरू झालं. आम्ही लग्न करताना तो खूपच मोठा आमचा निर्णय होता की लग्न करायचं आणि एकत्र स्ट्रगल करायचं. खूप मोठी गोष्ट होती तेव्हा. म्हटले आम्ही सांगली, ते नागपुरात, लग्न करूनच राहा ना मुंबईत. आणि ह्याच्या आई वडिलांना मानलं पाहिजे, माझ्या सासू सासऱ्यांना, की त्यांना जराही आक्षेप नव्हता की मी ह्या फील्डची आहे. म्हणजे त्यांनाही मानलं पाहिजे, कारण घरच्यांनी सुद्धा तुम्हाला ऍक्सेप्ट करणं तेवढंच महत्वाचं असतं. फक्त नवरा बायको नाही ना चालत, घरच्यांनाही दुर्दैव आहे बरं का. काही लोकांना वाटेल की अरे त्याच्यात काय आक्षेप असायचा ही म्हणते, पण असतो. नाटक सिनेमावाली मुलगी आहे, तिला सून करून घ्यायची, अनेक लोकांच्या मनात तो आक्षेप
दुर्दैवानं असतं. हळूहळू परिस्थिती बदलेल आणि बदलते, पण अजून ते आपल्याकडे नाही. आहे. आणि जावई पण नको असतो, जावई पण म्हणजे नको असतो. सूनच नाही, हो, जावई पण खरं आहे. नको असतो, कारण काही अस्थिर तुमच्या सगळं. फिल्म लाईनीचं काही खरं नाही म्हणत. अस्थिर. हो एक्झॅक्टली. आणि माझ्या पप्पांना सांगणारे अनेक मित्र होते त्यांचे. म्हणजे ऍक्टिंग म्हणजे ते काय प्रोफेशन थोडी आहे. हो नाही, म्हणजे तो पोटापाण्याचं कमावतो काय, आहे, हा, अभिनय काय करतोय. कमावतो काय, खरं कमवेल, खरं त्यानेच कमवेल. आणि जेव्हा त्याची पहिली सिरियल आली, हा. पप्पांनी त्याला टीव्हीवर बघितलं, त्यांनी एक वाक्य ते बोलले होते की बेटा आपला ऋषिकेश सुपरस्टार आहे उद्याचा, असं बोलले होते ते. वा, 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 वा. आणि त्या गोष्टीला तो ऍक्च्युली पात्र आहे त्या गोष्टीला. म्हणजे त्याने शाळेत उत्तर दिलं स्टार होणार, पण सासऱ्यांनी आशीर्वाद दिला सुपरस्टार होणार. Yes. वा होय की नाही. पण ऋषिकेश, हे सगळं सुरू असताना तुम्ही त्या ज्या वयात होता जिथे आता छान सगळं चाललंय, आणि अचानक कोरोनाची लाट आली आणि सगळं थांबलं. स्नेहा, तुझ्याकडे ते सगळं कसं काय काय झालं? म्हणजे कोविड आला, पहिला कोविड, तर पहिली लाट तर गेली अशीच, व्यवस्थित होतं सगळं. दुसऱ्या लाटेला असं झालं, मला हिंदी सिरियल मिळाली, एक महानायक डॉक्टर B.R. आंबेडकर, ती सुरू होती शूटिंग माझी, आणि आमचं शिफ्टिंग होतं घराचं. ते शिफ्टिंग करतानाच मला बहुतेक इन्फेक्शन झालं आणि मी पॉझिटिव्ह आले. बर. तर मी 14 दिवसांसाठी क्वारंटाईन झालीस. तिकडे नागपूरला मम्मी पप्पांनाही कोविड झाला. आणि कोविड झाला, त्यांना भरपूर ताप चढला. मग त्यांना मी इथूनच, आम्ही दोघी गाईड करत होतो की तुम्ही असं करा, तुम्ही आता कार काढा, तुम्ही हॉस्पिटलला जा, तुम्ही टेस्ट करून घ्या, असं करा. तू आणि तुझी बहीण? मी आणि माझी बहीण. आम्ही भरपूर लोकांना फोन केले नागपूरच्या की प्लीज जाऊन बघता का. पण आमचा एक मित्र होता प्रणय, त्यानेच ती मदत केली आम्हाला की तू जाऊन बघायचा, फळं नेऊन द्यायचा, औषधी नेऊन द्यायचा. आणि ते झालं. मी क्वारंटाईन असल्यामुळे मी जाऊ शकले नाही त्यांच्याजवळ. काजल चेन्नईला होती त्यावेळी, ती पण पटकन फ्लाईट्स मिळत नव्हत्या आणि टेस्ट केल्याशिवाय, RT-PCR केल्याशिवाय. कुठे होता? मी नाशिकला शूटिंग करत होतो. ओ हा, तुझी सिरियल चालू होती. हा, ते केल्याशिवाय काही हे बायोबबल मध्ये होता ऋषिकेश. काजल प्रतीक बरोबर चेन्नईला, मी दमणला होता. आणि असं झालं की त्यांची तब्येत बिघडत गेली आणि माझा रिपोर्ट नेगेटिव्ह आला ज्या दिवशी, मी तडक फ्लाईट पकडली आणि निघाली. त्याच्या आधी काजल निघाली होती. काजल पोहोचली 4:30 वगैरे तिथे हॉस्पिटलला, जिथे मम्मी होती ॲडमिट. मम्मी पप्पांना 2 वेगळ्या हॉस्पिटल्समध्ये ॲडमिट करावं लागलं, कारण जागाच नव्हती. ती गेली आणि तिच्यासमोर मम्मीने जीव सोडला. अरे हो, ते इतकं वाईट होतं एकतर ते कोविडची सगळी सिच्युएशन, की शेजारी तिच्या एक माणूस गेला आणि त्याला डायरेक्ट बांधून ठेवलं त्या लोकांनी. तर आम्हाला अजूनही तसा डाऊट आहे की तिला कोविडने नाही, ती हार्ट अटॅकने कदाचित गेली असावी घाबरून, कारण ती तशी सेन्सिटिव्ह होती एकदम. ती गेली. मी पोहोचले 7 वाजता फ्लाईटने, आणि काजलने मला एकदम कोल्ड हार्टेडली एकदम सांगितलं की, मी तिला म्हटलं चल आता मम्मीला भेटायला जाऊया, सामान ठेवलं घरी आणि चल भेटायला जाऊया. ती म्हणाली ताई आपली मम्मी गेली. बापरे. तिला एक वेगळा धक्का बसला असेल, त्यामुळे तिने ती असं तिचं झालं की तिने मला असं समजवलं की ताई आत्ता ती गेली, ते आपल्या हातात नाहीये, पण पप्पा आहेत, त्यांना आपण बघायला जाऊया, त्यांना वाचवायचंय आपल्याला, एक तरी पेरेंट असू दे. तसंच सावरलं स्वतःला आणि निघालो आम्ही. तिथे त्यांना फेस करायचं होतं पप्पांना, जे ICU मध्ये होते. आणि ते आम्हाला गेल्या त्यांनी विचारलं मम्मी कशी आहे. खूप काळजावर मोठा दगड ठेवून आम्ही सांगितलं ती बरी आहे, ती खाते आता व्यवस्थित, तुम्ही पण खा, आम्ही तुमच्यासाठी डबा आणलाय आणि तुम्ही बरे व्हा पटकन, मग आपण मम्मीला घेऊन घरी जायचंय. ओके ते म्हणाले. मम्मी गेली 17 एप्रिलला आणि 18 एप्रिलला, आणि 15 दिवस मी आणि काजल हॉस्पिटल्सच्या फेऱ्या मारायचो, सकाळ दुपार संध्याकाळ. पप्पांना घरचा डबा द्यायचा, PPE किट घालायचो आणि त्यांना भरवायचो, मग परत जायचं.
खाली जाऊन खूप रडायचं, परत वर यायचं बघायचं. बरं त्यांच्या रूममध्ये शिरताना ऑक्सिजन लेवल काय आहे त्यांची ती मॉनिटरवर बघायची आधी, कारण ते हायपर होऊ नये आम्हाला बघून, असं त्यांना श्वास लागू नये असं. ते बघून जायचं, त्यांना बघायचं, त्यांना खाऊ पिऊ घालायचं, परत यायचं. हे असं 15 दिवस चालू होतं. आणि 3 मेला त्यांनी पण जीव सोडला. अरे बापरे. त्यामुळे ते पूर्ण आमची लाईफच चेंज झाली. काजलला पण ॲडमिट केलं होतं. मला तिचे डॉक्टर बोलले 2 मेला तिला ॲडमिट केलं होतं, 3 मेला पप्पा गेले. 2 मेला तिचे डॉक्टर म्हणाले की आम्ही काही गॅरंटी नाही देऊ शकत. बहिणीची पण पण मी लिटरली त्यांच्या पाया पडले की असं बोलू नका, मला कोणीच नाही आत. म्हणजे माझा नवरा तिकडे आहे, माझे आई वडील गेले, बहीणच आहे आता मला, रक्ताचं एक नातं जे म्हणतो आपण तीच आहे, तर तुम्ही प्लीज असं काही बोलू नका. मग ते म्हणाले आम्ही प्रयत्न करतोच आहे आमचे. पण तिला एक 10 दिवसांनी मी आणलं. तिला पप्पांना नाही बघायला मिळालं. आणि ना असं एक होतं की माझं मम्मीशी खूप जास्त बॉन्डिंग होतं आणि तिचं पप्पांशी खूप जास्त बॉन्डिंग होतं. तर आम्ही असं म्हणतो की कदाचित म्हणून असं घडलं का की मी यायच्या आधी मम्मी गेली, म्हणजे मी तिचा जीव जाताना बघू शकले नाही आणि तू पप्पांना बघू शकली नाहीस. तेवढं स्ट्रॉंग पर्सन तिथे पाहिजे. होय, खरं खरं. खूप स्ट्रॉंगली ते हँडल करावं लागलं. हो ना, हो ना. खूप अवघड होतं ते सगळं. सो असं सगळं घडलं. नंतर नव्याने परत एक नवीन जोमाने सुरुवात करायची म्हणून आम्ही दोघी 2 महिन्याने परत आलो. आल्या आल्या मी दमनला गेले ऋषीला भेटायला, कारण तो येऊ शकला नाही. खरंय. लोक आम्हाला म्हणतात की तुमचे नवरे पण आले नाहीत. अरे आमच्याकडे आता फक्त तेच आहेत, त्यांनाही गमवायचं का आम्ही? नागपूरची ही कंडिशन होती की आलं की तुम्हाला कोविड होणार. ऋषिकेश, या दोघा मुलींच्या अंगामध्ये असणारी स्त्री शक्ती जी आहे तिला मानलं पाहिजे की नाही? कारण तू काहीच करू शकत नव्हतास. तुझी म्हणजे घालमेल झाली असेल ना. नाही, तो हेल्पलेस होता. तो मला फोनवर फोन बरं आहे ना, काही हेल्प हवी आहे का, मी निघू का आत्ता, मी सोडतो सिरियल, अशी त्याची अवस्था होती. म्हटलं नाही तू येऊ नकोस, कारण तो आला तर त्यालाही कोविड होणार. होय 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 होय. कोविड होणार. बायो बबल मध्ये शूटिंग मध्ये पण होतं. तिथून बाहेर पडलं की पडलंच. म्हणजे तुम्ही त्या प्रोजेक्ट मध्ये परत भीषण परिस्थिती होती ना. भीषण. फारच वाईट झालं स्नेहा, पण त्याच्यातनं आता तू बाहेर पडलेली आहेस आणि बाहेर पड. मला आता आपण असं म्हणू शकतो फक्त की उत्तम माणसाच्या हाती सोपवलेलं आहे आई वडिलांनी. ते आता तो सगळा तो सुपरस्टार पद बघायला. मला हे सांगायचंय, शेवटच्या दिवशी माहिती नाही त्यांना काय वाटलं पप्पांना, मी ऋषिकेश आणि प्रतीकला व्हिडिओ कॉल केला की त्यांच्याशी बोला तुम्ही, कारण त्यांना अजून जरा एनर्जी येईल असं. यांच्याशी बोलताना ते बोलू शकत नव्हते, बोलता येत नव्हतं त्यांना, धाप लागत होती. पण त्यांनी ना व्हिडिओ कॉलवर त्यांना असं केलं, आशीर्वाद दिला. आणि तोच एक शेवटचा त्यांनी शेवटचं बघितलं पप्पांना ते तेव्हा. पूर्ण आशीर्वाद देऊन ते निघून गेले. अनेक वाईट गोष्टी घडत असतात, पण पुन्हा त्याच्यातनं आपल्याला उभं राहायचंच असतं. कारण आपल्याला पुढे सरकायचं असतं आणि तो वारसा स्नेहा पुढे न्यायचा असतो. आणि त्याच्यात तू अत्यंत यशस्वी झालेली आहेस. आई वडिलांचं शेवटच्या क्षणी करायला मिळणं याच्यासारखं पुन्हा एक पुण्य नाही असं मला वाटतं. आणि ते शांततेत गेले. असो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि जिथे असतील तिथं ते सुखात असू देत आणि ते तुम्हाला पाहतात. ऋषिकेश, तुझी जी पहिली सिरियल तुला कशी मिळाली? म्हणजे तुझा स्ट्रगल सगळा सुरू होता आणि एक सुंदर सिरियल तुला मिळाली ज्याने तुझं नाव घराघरामध्ये झालं. हो, लक्ष्मी सदैव मंगलम नावाची सिरियल होती ती. मी शांतीचं कार्ट चालू आहे नावाचं नाटक करत होतो. शनिवार रविवारी मोस्टली प्रयोग असायचे, बाकी आठवडाभर मी ऑडिशन्स देत राहायचो. अशाच रँडम ऑडिशन देत राहायचो जाऊन. आरामनगरला असेल, मराठीच्या, हिंदीच्या. तसंच एक व्हॉट्सॲपला मेसेज आला की कॅम्प्स क्लब नावाचं प्रोडक्शन हाऊस आहे, राकेश सारंग त्याचे हे आहेत, प्रोड्युसर आहेत राकेश सारंग आणि संगीता मॅम त्यांच्या वाईफ. त्यांच्या तिकडे ऑफिसमध्ये ऑडिशन चालू आहे, तसा एक मेसेज आला व्हॉट्सॲपला मला. व्हॉट्सॲपवरती असे ग्रुप्स असतात,
ऑडिशनचे ग्रुप्स असतात. तर त्यात कोणी एकमेकांना ओळखत नसतं फार, पण अशाच गरजू कलावंतांनी एकत्र येऊन ते ग्रुप केलेले असतात. त्याच्यावर छान. आज कुठे कुठे ऑडिशन्स आहेत हे मी मुद्दाम सांगतोय, कारण जे लोक येऊ इच्छित असतील तर त्यांना मार्ग सापडत नसेल ना, तर हे खूप बेस्ट आहे. तर त्या ग्रुपवर ऑडिशन येतात. आज इथे इथे ऑडिशन आहे, मग तिथे जायचं. आणि रिक्वायरमेंट असते, रिक्वायरमेंट येतात. आपण त्याच्यात ह्या एज ग्रुप मधल्या लोकांची रिक्वायरमेंट आहे, इथे येऊन तुम्ही ऑडिशन द्या वगैरे वगैरे वगैरे. तर तसं ऑडिशन आलो तर मी तिकडे गेलो. मोठी रांग होती, मी बराच वेळ थांबलो तिकडे आणि मग तिथे ऑडिशन दिली मी. आणि त्या ऑडिशनमधून माझं सिलेक्शन झालं. मला वाटलं छोट्या मोठ्या रोलसाठी काहीतरी होईल. मी ते एक ऑडिशन दिल्यानंतर त्याला ते बरं वाटलं. तो म्हणाला, ऐक, आता एक दुसरा एक कॅरेक्टर आहे ज्याच्यासाठी तू जाऊ शकतोस, तर त्या कॅरेक्टरचा बॅकग्राऊंड असा असा आहे, त्याचं काही आमच्याकडे स्क्रिप्ट नाही, तर तू तुझ्या मनाने काही करू शकशील का? मी म्हटलं मला एक अर्धा तास द्या. मी लिहिलं साधारण कॅरेक्टर लक्षात घेऊन, आणि एक 5 मिनिटाचं होईल एवढं मी ते लिहिलं त्याचं मोनोलॉग, आणि ते मीच लिहिलेलं असल्यामुळे मी ते सादर केलं पटकन एक अर्धा पाऊण तासाने त्यांच्याकडे जाऊन. तर त्यांना ते आवडलं. मग त्यांनी ते चॅनलला पाठवलं आणि झालं सिलेक्शन. अजिंक्य नावाचं कॅरेक्टर होतं ते. लक्ष्मी सदैव मंगलम नावाची मालिका होती काय. मग तो प्रवास सुरू झाला आणि खऱ्या अर्थाने सुंदरा मनामध्ये भरली ही जी होती तिचीच तुझी एक नवीन चान्स पण सुरू ना. खरंय घरातली सुंदरा आणि ती सुंदरा ह्यांचा एक सुंदर मेळ जमला. पण मला ना स्नेहा ऑडिशन देणाऱ्यांचं इतकं कौतुक वाटतं. तिथे जायचं, ही मोठी रांग, म्हणजे तिथेच आधी मनोबल तुमचं खाली, वेगळं वातावरण असतं सगळं तिकडे. खूप काय जे देतात ते 2 मिनिटात करायचं. आपली तेव्हा मनस्थिती चांगली पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, किती वर्ष काम करू दे माणूस, माझं सांगतो, बाकीच्यांचं माहिती आहे, आता बरीच वर्ष झालं काम करतोय, अनेक ऑडिशन्स दिलेले आहेत, पण तरीही आजही कुठल्या ऑडिशनला जाताना मला तेवढाच पोटात गोळा येतो, हाताला घाम सुटतो आणि तशीच धडधड वाढलेली असते. आणि ती मजा येते ऑडिशनची. तीच तर मजा आहे. आम्ही ऑडिशन्स देतो. हो देतोच, द्यावंच लागतं. ऑडिशन्स आमचं काय, अनेक मोठमोठ्या कलाकारांना ऑडिशन्स थ्रू जावंच लागतं. पर्याय नाही. मला नेहमी असं वाटतं की आता झालं ना, एस्टॅब्लिश झालंय, तर काय आता ऑडिशन घ्यायची वगैरे. तसं नाही होत. तसं नाही होत. तुम्हाला प्रत्येक वेळी त्या रोलसाठी स्वतःला सिद्ध करायचंच असतं. पण ते चांगलं आहे, तसं असलं पण पाहिजे. नाही तर मग तेच लोक करत राहतील वर्षानुवर्ष. किती कंटाळवाणं होईल. तेच लोक ह्याच्यामध्ये आता तू हळूहळू सरकलायस. आता तू म्हणजे एकदम स्टेबल झाले. पण असं आणि हे पण नाही चालत की तू पूर्वी काम केलेलं आहेस त्याची लिंक पाठवून दे, कारण येणारं कॅरेक्टर वेगळंच असतं. त्याच्यात तुम्ही फिट बसता की नाही तेही तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं ना. त्यामुळे आता मी नेगेटिव्ह कॅरेक्टर केलं, ह्याने नेगेटिव्ह कॅरेक्टर केलं होतं सुंदरामध्ये, तर आता जे तो कॅरेक्टर करतोय अधिपती म्हणून ते पॉझिटिव्ह आहे एकदम. आणि त्याच्यासाठी त्याला ऑडिशन द्यावीच लागली, विलन टू हिरो. बरोबर. ऋषिकेश, तू जेव्हा तो विलन केला सुंदरामध्ये, त्यावेळेला तुला काय काय अनुभव आले रे? म्हणजे तुझा फेस खूप लोकांना त्यावेळेला कळला, एकदम सजग अभिनेता आहे ह्याची आम्हाला ओळख झाली. तुला काय काय अनुभव आले? कारण अगदी फार अकराळ विकराळ रूप न धारण करता तू इतका मस्त खलनायक उभा केलास. मजेदार होतं ते कॅरेक्टर. लिहिलं पण किती सुंदर होतं. मधुबंधा कुलकर्णींनीच लिहिलं होतं ते. ती मालिका सगळी ती लोकांनी खूप बघितली पण. आणि अनुभव म्हणाल तर ते लोक खूप हेट पण करायचे, हेट कमेंट्स यायच्या, सोशल मीडियाला मेसेजेस यायचे, पण लोक कौतुक पण करायचे. काही ठिकाणी लोक भेटल्यानंतर अजूनही म्हणतात मला की ते तुमचं ते दौलतचं बघून आम्ही तुम्हाला खूप शिव्या दिल्या होत्या, पण ते काय तसे तुम्ही नाही आहात बहुतेक, आता भेटल्यावर तुम्हाला कळतंय. बहुतेक म्हणतात. पण तर ते त्या कॅरेक्टरनी खूपच, आणि केस बीस असे लांब होते, त्याच्यात वाढवले होते. ते लॉकडाऊन मध्ये थोडे वाढले होतेच. आजीबाई भेटल्या होत्या ना तुला? आजीबाई भेटल्या होत्या. हो, तो किस्सा आहेच की आजीबाई भेटल्या होत्या. आम्ही शूटिंग करत होतो ते शाळेच्या ग्राउंडवर आहे का, आणि त्या आल्या, म्हटल्या, रागाने बघत होत्या बराच वेळ माझ्याकडे. म्हटलं काय आजी? तर म्हटल्या, हे बरं नव्हे, तो बघतोय, हे याच जन्मात फेडावं लागतं, लक्षात घे. असे अनुभव येतात. मला स्नेहा, लग्न झालं तुझं नागपूर आणि हे सांगली, म्हणजे इतका कल्चर, खाण्यामध्ये सगळ्यामध्ये बदल, त्यातूनही आई बाबा तुझे नाही, तुला सासूबाई आई रूपात मिळाल्या, पण खरंच कसं तू ऍडजस्ट केलंस हे सगळं? मी ना लग्न झाल्यावर हे वाक्य नेहमी म्हणायचे घरी, बाहेर सुद्धा, की मला ना, मी किती लकी आहे की मला 2 आई वडील मिळाले. सो ते खरं आहे. ते जरी मम्मी पप्पा जरी गेले तरी आई बाबा आहेत आत्ता.
आणि हॅट्स ऑफ, मला नाही माहिती की काय मी नशीब घेऊन आले, पण ते मला आईवडिलांसारखंच सांभाळतात आणि त्यांच्यामुळे मी आज परत उभी राहिले. वा. ते जेवढं प्रेम करतात माझ्यावर, सासू सासऱ्यांनी जर असं प्रेम प्रत्येक सुनेवर केलं ना, तर ती का नाही त्यांची मुलगी होणार. म्हणजे काय सांग, म्हणजे काय ते तुला खूप खूप प्रेम करतात माझ्यावर. एकतर ते खूप समजून घेतात माझा स्वभाव, माझं वागणं. मी ऑफकोर्स नागपूरची आहे, मी जरा पटकन बोलणारी आहे, पण त्यांना माहिती आहे की हिचा स्वभाव आहे. ओके फाईन. आणि आता आम्हाला मुलगी झाली, ती 2 वर्षाची झाली आता. त्यावेळी प्रत्येक आईला एक हेल्पिंग हँड म्हणा किंवा एक अशी व्यक्ती जवळ हवी असते की तिला समजून घे. आणि कारण आपले खूप हॉर्मोनल चेंजेस झालेले असतात, त्यावेळी तिला सांभाळून घेणारी व्यक्ती हवी असते जवळ. आणि ते काम ऋषी तर बिझी होता शूटमध्ये, अधूनमधून यायचा. मी डिलिव्हरी सांगलीतच माझी झाली, त्यामुळे आई बाबा दोघंही माझ्यासाठी एवढे तत्पर होते की मी सांगू शकत नाही. मी लिटरली सांगते ना, त्यांनी जे केलं आहे आमच्यासाठी ते कोणीच करू शकत नाही. वा वा वा. ते असं सांभाळतात तिला. फुलं माझ्यापेक्षा छान सांभाळतात रुहीला, माझ्यापेक्षा खूप छान सांभाळतात, खूप प्रेम करतात. जेव्हा सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतात ना, तेव्हाच आपण मला कल्पना नाही करावी सांगता येते किती आता छान. की ते माझ्यासाठी काय आहेत. हो हो. माझ्या सासूबाई जी बिलकुल टिपिकल सासूबाई नाहीये, ती खूप छान समजून घेते. ही साडी सुद्धा त्यांनी मला गिफ्ट केली आहे. शाबास. आणि त्या असं फार विचार करतात माझ्याबद्दल की स्नेहा. बरं, एक किस्सा मला हा, सांग सांगायचा आहे. मम्मी पप्पा आले होते आणि सासूबाई आणि सासरे पण माझे ते आले होते. आम्ही मालाडला राहायचो तेव्हा, आणि मला ऑडिशनला जायचं होतं की शूटला जायचं होतं, आणि मला खूप घाई झालेली. तर आईने ना पटकन वरण भात कालवला, आणि मी कपडे बदलत असताना त्या मला भरवत होत्या एक एक घास की घे घे, तू खाऊन न खाता जाऊ नकोस. आणि हे मम्मीने बघितलं, तिच्या डोळ्यात पाणी. त्यांचा वेगळाच किस्सा की बाप रे, तुझ्या सासूबाईंनी तुला भरवलं, बास माझी चिंता मिटली, माझी चिंता मिटली. कसं नागपुरीत कसं मम्मी कसं नागपूर बापरे पोट्टे, स्नेहा कशी छान सासू ग मिळाली तुला, मला ना इतकं छान वाटत आहे, आता मी मरायला मोकळी, अय्यो, असं ती बोलली. आणि मला बापरे पोट्टे असं ते तिचं असं टिपिकल असायचं. ती इतकं छान बोलायची, ती खूप मनमिळाऊ होती कारण तसं. आणि माझ्या सासूबाईंचं आणि आईचं असं रिलेशन होतं, मैत्रिणीच होत्या त्या, रोज फोनवर बोलायचं. सगळी पत्रिका 36 नाही 36 गुण जुळली बहुतेक, म्हणून इतकं छान झालं. ऋषिकेश, ही जबाबदारी आपल्यावर आली, आता आपल्याला मुलगी झाली, सगळं तुझं छान झालं, पण एक नवीन छान कार्यक्रम मिळाले पाहिजेत. कार्यक्रम म्हणण्यापेक्षाही नाटक किंवा चित्रपट मिळायला पाहिजे, अशी एक कायम स्ट्रगलची एक धास्ती असते का रे? हो असतेच. आता झालं, एक झालं, आता पुढे काय, असा प्रश्न असतो आणि तो आपल्याला त्रास देतो. अनिश्चितता आहेच आमच्या या क्षेत्रामध्ये, म्हणजे अनेक जणांच्या क्षेत्रामध्ये असेल म्हणा, पण आमच्याकडे जरा जास्ती आहे. कारण ते प्रत्येक प्रोजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट प्रोजेक्टच्या वेळी प्रूव्ह करावं लागतं. मी म्हणालो तसं तो पोटात गोळा असतोच एक सतत. म्हणजे असं काय फिक्स्ड इन्कम वगैरे असं काही नाही होणार आहे. जरी मालिका करत असला माणूस तरी 1.5-2 वर्ष चालेल, 3 वर्ष चालेल, तुमचं फिक्स्ड इन्कम येत राहील. पुढे काय हा प्रश्न आहेच आहे सतत. पण ते आहे, आता काय प्रत्येक क्षेत्राच्या काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात तसं ते आहे. सुरुवातीला आम्ही जेव्हा काहीच कमवत नव्हतो, आम्ही ऑडिशन्स देत होतो, तर आई बाबांनी आम्हाला फार हेल्प केली तेव्हा. म्हणजे हो, ते आम्हाला पैसे पाठवायचे, रेंट पाठवायचे, दर महिन्याला आमच्यावर विश्वास ठेवून की हे काहीतरी मिळवतील. हा विश्वास त्यांचा खूप महत्वाचा आहे की सूनही ह्या क्षेत्रातली, मुलगा तर गेलाच आहे आता, हो असं काही, पण अविश्वास नाही दाखवला त्यांनी कधी. आता सुद्धा माझ्या सासूबाई, झाली मुलगी 2 वर्षांची, निघायचं बाहेर पडायचं, ऑडिशन्स द्यायचे, काम मिळवायचं. हा त्यांचा पाठिंबा आहे मला की आता जा, चल 10 वाजले, चल निघ घरातून, ऑडिशनला जा. हे त्या म्हणतात, आणि ते दोघं सांभाळतात तिला. मला दिवसभर कुठलंही टेन्शन नसतं की मी कुठे माझ्या बाळाला सोडून आले, माझ्या मुलीला, असं टेन्शन नसतं. एवढा जर विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आहे, तर मला तो कुठे ना कुठे प्रूव्ह करायचा आहे. नाही, तू आता लवकरात लवकर बाहेर पड आणि मस्त अशी छान भरारी घे. ऋषिकेश बरोबरीने स्नेहा, जो आता अर्धविरामासारखा थांबलेला आहे प्रवास, तो आता तू नक्की सुरू कर, आणि त्याच्यासाठी तुला खूप शुभेच्छा. तो अर्धविरामच आहे, कारण काय
ऍक्ट्रेस ती उत्तमच आहे. हो 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 सिद्ध केलेलं आहे. म्हणजे खूप माझ्यापेक्षा खरं तर तिचा क्राफ्टवर जास्ती नाही, पकड नाही, आहे. असतं. आणि तू अभ्यास केलायस, तू नाट्यशास्त्राची पदवीधर आहेस. म्हणजे त्यामुळे ते तुला- काय मला ते एफर्ट्स घेऊन करावं लागतं. तो पण तेवढा supportive आहे, पण. एफर्टलेसली आहे ते तिच्याकडे ते जास्ती आहे. तर ह्या प्रेग्नन्सीच्या आणि ह्याच्यात तिचं आता थोडासा अर्धविराम झाला तुम्ही म्हणाला तसा, आणि नाही, ते नाही, आता पण परत एक लगेच सुरू होईल. सुंदर फुल आपल्या घरामध्ये आले हे फार महत्वाचं आहे. आणि ना एक अंडरस्टँडिंग असतं ना दोघांमधलं, की एकाच फील्डचे असल्यामुळे आम्हाला एक्सप्लेनेशन नाही द्यावं लागत, की तो एक रात्री महत्त्वाचा 2ची आहे. शिफ्ट काय असते हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तो एक अँगल नाहीच आहे आमच्या नात्यात. परत ऋषी मला ज्या प्रकारे बूस्ट करत असतो, कारण मला असं होतं मध्ये मध्ये आई झाल्यावर माहिती नाही असं कदाचित होत असेल की आपल्याला मध्येच फ्रस्ट्रेशन येतं, मध्येच डिप्रेशन येतं, आपल्याला आपला कॉन्फिडन्स लेवल कमी झालेला जाणवतो, पण तो नेहमी मला बूस्टअप करत असतो की नाही नाही होणार आहे, थांब. आता खूप गोड गोड झालं. हा, खूप जरा आता थोडंसं- गुळमिट्ट झालं बाबा. हा, आता काय भांडणाची कारणं मला सांगा जरा. हा. हा, आता जरा बरं वाटतंय. अरे बापरे. सांग ना, स्नेहा सांग. प्रश्न आला. हा, लवकर म्हणजे फुलटॉस तू दिलाय, सांग ना, फुलटॉस का? दिलाय, सिक्सर मारा, फुलटॉस दिलाय. फुलटॉस तू आता. सांग ना. हा, नाही नाही नाही, सांग खरं सांग. नाही असं काही नाही, कुरबुरी असतात छोट्या हा, असं सांग ना जरा मज्जा म्हणून सांग, तरी सांग. सांग. छोट्या. कुरबुरी. फोन उचलला का नाही, हा बरोबर आहे. फोन का उचलला नाही, Correct. आता मी लावला तेव्हा बिझी होता आणि माझा आला तेव्हा का नाही उचलला. बरोबर आहे. मग व्हॉट्सअप बघायला एवढा वेळ लागतो, क्या बात आहे. इंस्टाग्रामवर रील्स पाठवल्या त्या कधी इंस्टाग्रामवर पाठवलेल्या रील्स बघून रिप्लाय का नाही दिला सगळ्या? आता खूप सगळ्या धपाधप रील्सवर वेगळ्या वेगळ्या reply. दिवसाला एक 10, 15, 20 येत असतील तर कशावर रिप्लाय द्यायचं मान त्याच्यातच जातील ना दिवसाचे काही तास. पण ठीक आहे, अशा ए, गमती. छान आहे पण हे हा, परत सुट्ट्या का घेत नाही? हा हे एक असतं माझं. म्हणून आता मी कंपल्शन एक लावलेलं आहे दोघांनाही. मला जरी काम मिळालं त्याला तर तो करतोच आहे. रुहीच्या वाढदिवसाला घरात थांबायचं नाही, एक 4-5 दिवस सुट्ट्या घ्यायच्या आणि बाहेर तिला कुठेतरी फिरवून आणायचं, एवढं एक कंपल्शन आम्ही वर्षातलं एकदा लावलेलं आहे. पण ऋषिकेश असं तू म्हणजे नियम केल्याशिवाय ते होणार ते होणार नाही. ते नाहीतर तिच्या वाढदिवसाचं रुही मात्र तुला अशी केलंय. मोठी झालेली एकदम दिसेल. एक्झॅक्टली. हो, नाही तीच मला भीती वाटते, कारण मी जातो सकाळी तेव्हा ती झोपलेली हो. असते, येतो तेव्हा झोपलेली असते, त्यामुळं त्यासाठी जीव तुटतो. मात्र मग मी जेवढा वेळ मिळतो सुट्टी हाफ डे जे काय असेल ते मी तिच्याच बरोबर जास्ती असतो. बरोबर आहे. आणि स्नेहाचा सुद्धा वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस असे 3 वाढदिवस तू लक्षात तेवढ्या ठेवायचे. 3 सुट्ट्या. हो, तो ते माझ्या तसंच. वाढदिवसाला घेतो सुट्टी. तिच्याच वाढदिवसाला घेतो मी, स्वतःच्या वाढदिवसाला घेत नाही, मला माझ्या काम घेतो करायला आवडतं. आणि आमच्या अॅनिव्हर्सरीला पण घेतो. पण स्नेहा आता किती मुलींच्या घोडक्यात वगैरे असतो, तू कितीही मोठी अभिनेत्री असलीस, ते फील्ड माहिती असलंस तरी थोडं असतं ना ग. Insecurity. आणि असते पॉझेसिव्ह असतं मग असतं. कसं वाटतं ते स्क्रीनवर natural बघून, असतं. अरे असं तिथे करतोस इथे करत नाहीस असं. हे पकडलं. हा. चला मला कळलेलं आहे, भांडलीस तू त्याच्यावर. अरे बापरे. तिकडे बरा तुला रोमांस सुचतो. हा, अभिनय तर अभिनय इथं तरी कर. अभिनय तरी कर. अभिनय तरी कर. खरं खोटं नंतर बघू. बरोबर. असं त्यात- नाही, एक पॉझिटिव्हनेस असतो. अरे of म्हणजे काय course. मी म्हंटलच ना की की, तू अभिनेत्री असलीस तरी शेवटी हो असतो. मी खोटं सांगणार नाही की नाही मला काहीच वाटत नाही, मी कूल आहे, असं नाहीये. मग काय ऍक्शन काय मला- असते त्याच्यावर? ऍक्शन काही नाही, तेवढा विश्वास आहे एकमेकांवर, तोही माझ्यावर तेवढाच ठेवतो, कारण मी असते ना हो, बाहेर. मी तर आउटडोर शूट्स जास्त केलेत, त्यामुळे त्याला जास्त वाटत असावं. पण नाही, असं कधी त्याने मला तो बोलला नाही मला. मी तरी मध्ये मध्ये बोलत असेन कदाचित, पण तो नाही मला कधी असं म्हणजे संशयास्पद असं काही नाही. नाही पण तसं संशयास्पद पाहिजे. वगैरे काही नाही. तो पण विश्वास हा एक मात्र त्याच्यातला धागा आहे की तो आहे. वेळ मिळत नाही म्हणून आलेलं ती कुरबुर असते खरं म्हणजे. हो, वेळ मिळत अविश्वास नसतो, नाही, गॉसिप नाही. नसतं, पण Exactly. वेळच मिळत नाही म्हणून केलेली ती. की हा वेळ मिळत एक नाही. एक दिवस असा असतो ना की आणि आमच्या वेळा काही निश्चित नसतं, काहीच म्हणजे शूटिंगचं टाइम काही फिक्स नसतं, दिवस रात्र. रुहीच नाही, मीही झोपलेली असते रात्री तेव्हा तो येतो, आणि सकाळी मी झोपलेली असते, रुही झोपलेली असते तेव्हा हा निघून किंवा जातो. रविवारची सुट्टी असेलच असं नाही. आमची जरी वेळच शूटिंगला होत सुट्टी असली तरी नाटकाचे प्रयोग शनिवार रविवारी हमखास असतात. असतात. सो हमखास आम्ही शनिवार रविवारी बिझी,
किंवा सुट्टीच्या हंगामामध्ये आम्ही नाटकवाले सगळे बिझी. खरंय, गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये भरपूर प्रयोग. का? कारण शाळांना सुट्ट्या, हो ना. प्रयोग जास्ती. त्याची झोप होत नाही, 4-4 दिवस त्याची झोपच होत नाही. आणि घरी मग तो सुट्टीच्या दिवशी जर झोपलेला असेल तर मी समजून घ्यायला पाहिजे, पण मी तरीही म्हणते त्याला एवढं काय झोपायचं यार, तुला उठ ना, चल आता ना, तुझं जाऊ जोरात कुठेतरी. काम सुरू होऊ दे, मग तू काय करतेस ते पण आम्हाला बघायचंय. तुझं काम जोरात सुरू होऊ दे, मग पुन्हा असे उलटे बस आणि मग मी तुला बघते है ना. त्याची तक्रार नसते असली काय. बरोबर. हे गाववाले अँकर असले की जरा बरं असतं. अच्छा, बरं. मग ऋषिकेश मला सांग, तू मालिका 2-3-4 केल्यास, 2 तर अतिशयच पॉप्युलर, आणि नाटक शांतेचं कार्टापासून तू आता शिकायला गेलो. ते सुंदर नाटक. सिरियलमध्ये कितीही तू क्रिएटिव्ह करायचं ठरवलंस तरी बऱ्याच गोष्टी लेखकाच्या हातात आहे, डिरेक्टरच्या हातात आहे. इथे पण सिद्ध व्हायचं आहे, पण नाटकामध्ये तुला सिद्ध करायचंच आहे, कारण तुला टाळी पाहिजे आहे. तुला लगेच हिशोब होतो. मला सांग काय फरक आहे. आता तू ते नाट्यशास्त्राचा अभ्यास पण केलेला आहेस आणि अनुभव पण तुझ्याकडे दांडगा आहे. आता तू मला छान उत्तर सांगायचं तुझं वैयक्तिक काय फरक वाटतो. आणि कंटाळे येत नाही का तुला एक अभिनेता म्हणून, अरे हे काय चाललंय. आता स्वीकारलायस तू हा खरं तर म्हणजे व्यवसाय, पण तरीही. हो, नाही तुम्ही म्हणाला ते खरं आहे. कारण एकदा पडदा उघडल्यावर नट जे करेल ते नाटक आहे. ते जास्ती करून त्याच्या हातात असलेलं ते माध्यम आहे. हे कसं कॅमेरा, एडिटर, लेखक, दिग्दर्शक, फारसं नटाचं त्याच्यात काही असत नाही. म्हणजे त्यानं जरी चांगला परफॉर्मन्स केला असेल आणि कॅमेरावाल्याने नेमका त्याच्या भलत्याचाच क्लोज लावला असेल तरी त्याला तुम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे हा 2 माध्यमांमधला फरक आहे. आणि तुम्ही बरं काम केलं तर लगेच तिथेच तुम्हाला पावती मिळते ना थिएटरमध्ये, आणि नाही केलं तर तेही तुम्हाला लगेच तिथे जाणवून जातं तुम्ही किती होल्ड करू शकता आणि किती नाही. तर हा बेसिक डिफरन्स आहे. आणि स्कूलिंग आमचं सगळं थिएटरचं असल्यामुळं आम्हाला त्याचा फायदा कॅमेरावर काम करताना पण होतो. फक्त थोडंसं 19-20 असतं, थोडंसं त्याचा डीमर कमी जास्ती करावा लागतो एक्सप्रेस करताना, की म्हणजे जेवढं कॅमेराला आपण तेवढं लाऊड करून चालत नाही फार, कारण तो कॅमेरा अगदी इथे येऊन तुमचा क्लोजअप घेतो ना, म्हणजे पापणी लावलेली पण कळते. तसं स्टेजला नाही. स्टेजला थोडंसं शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून थोडंसं लाऊड करावं लागतं 2 पैसे. तर हा फरक आहे. मला दोन्ही माध्यमांमध्ये काम करताना जास्ती मजा येते. मजा दोन्हीकडे येते, पण मला त्यातल्या त्यात जर झुकतं माप माझं कॅमेरासाठी आहे. मला कॅमेरावर अजून जास्ती मजा येते. याचं कारण असं आहे की तिकडे तुम्ही जास्ती इंटरनलाइज करू शकता गोष्टी, जास्ती ट्रूथफुल राहू शकता. जसं मी म्हणालो तसं तुम्हाला खरं व्हायचा वाव जास्ती आहे कॅमेरासमोर. स्टेजवर नाही म्हटलं तरी तेवढं खरं करून चालत नाही, कारण ते पोचू शकत नाही मग शेवटपर्यंत. तुम्ही मस्त त्या मोमेंटमध्ये असाल, पण त्या मोमेंटमध्ये तुम्ही आहात हे 15व्या रांगेच्या पुढे फार कळत नाही. त्यामुळे ते थोडंसं दाखवायला लागतं. कॅमेऱ्यासमोर तुम्ही ते असायला लागतं. हा फरक आहे. आणि मला ते ट्रूथफुल होणं जरा जास्ती इंटरेस्टिंग वाटतं. सो मला कॅमेऱ्यावर काम करायला जास्ती आवडतं. शिवाय मला कॅमेऱ्याचा जो रीच आहे तो पण हवा असं वाटतं. आता आपली ही मुलाखत सखा महाराष्ट्र बघेल ना आपली ही मुलाखत. माझा नाटकाचा प्रयोग तेवढाच आलेला काय, जो ऑडियन्स असेल 500-600,000 लोक तेवढेच बघतील. मग त्याचा रीच वाढायला वेळ लागतो. आणि तुम्हाला प्रसिद्धी लवकर मिळते कॅमेरामुळे, आणि जी की मला आवडते प्रसिद्धी. पण शिकेश मला सांग की हे सगळं आहे, तू नाट्यशास्त्र शिकलास, खूप ऑडिशन दिलास, खूप कष्ट घेतलेस, पण तुला उत्तम काम मिळायला पाहिजे. समजा ऑडिशनमध्ये तुला काम मिळालं तर ते पोचलं पाहिजे. तू कितीही त्याच्यामध्ये जीव ओत, ते पोचलं पाहिजे. यासाठी नशिबाचा भाग किती आहे काय माहिती नाही बुवा. आता त्याचं आपल्याला काय माहिती नाही, तर मी कष्ट किती घेऊ शकतो तेवढ्याबद्दल मात्र खात्रीपूर्वक बोलू शकेन की कष्ट किती घेतलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगू शकतो. की पण नशीब काय असलं पाहिजे आणि काय नाही ते आपल्या हातातच नाही, त्याच्याविषयी आपण कमेंट करणं पण चुकीचं. छान, मला आवडलं उत्तर तुझं. मी सांगू शकतो, मला जर एका ऑडिशनला एक 15 ओळींचा मोनोलॉग दिला तर तो तुम्ही किमान एक 100 वेळा वाचला पाहिजे. एक पहिल्या 1-2 रीडिंगमध्ये जे फर्स्ट रीडिंगमध्ये जे पहिलं इंटोनेशन येतं तुमचं ते सोडलं पाहिजे. त्याच्यानंतर थोडंसं अजून डिटेलिंग केलं पाहिजे. जागा काढू तेवढ्या कमी आहेत हे मी सांगू शकतो. एक तुम्ही 100 वेळा वाचा, एवढी मेहनत तुम्ही घ्या, दिवस रात्र त्याच्यावर मेहनत घ्या, करून कष्ट करणं आपल्या हातात आहे. त्या लाईन्स करा म्हणतात. अल पसिनोचा एक इंटरव्ह्यू होता, त्याच्यात त्याला विचारलं तुमची काय मेथड आहे आणि काय तुमची प्रोसेस आहे काम करण्यामागे.
तर तो म्हटला आय डू माय लाईन्स ओनली. तर हे वरवर पाहता अगदीच मोघम उत्तर वाटेल, लाईन्स तर सगळेच जण करतात. त्याच्या मागे त्याचा अर्थ असा होता की त्या लाईन्स मी लाईन्स करतो म्हणजे काय, त्या माझ्याही न कळत अशा उगवत्या माझ्याकडून स्त्रवल्या पाहिजेत, लाईन्स माझ्या वाटल्या पाहिजेत, इतक्या मी त्या आत भिनवतो. त्यासाठी मेहनत भरपूर असते, म्हणजे मी माझ्या लाईन्स करतो. कुठे प्रतारणा करू नये त्या आपल्या कलेशी. एक्झॅक्टली. सो ते तेवढं करू शकतो आपण. स्नेहा काटे म्हणून तू खरं सगळ्यांना माहिती आहेस, पण तू ऋषिकेश शेलारची बायको म्हणून बऱ्याच जणांना माहित नाही आहे. आज हा धक्का सहन करताना बऱ्याच जणांना त्रास होणार आहे. पण ज्याला बायको आहे, मुलगी आहे, हे माहिती नाहीये. पण हे त्याचं ग्लॅमर किंवा ही ओळख आणि तुला भेटलेले ते सगळे रसिक, काय काय तुझ्या आयुष्यात काय काय बदल झाला आणि तुला काय काय म्हणतात, म्हणजे त्याच्या यशाची पावती देत असताना अनेक प्रेक्षक तुला भेटले असतील. मला भेटतात अनेक जण, आणि तुम्ही अधिपतीची खरी बायको ना, तर हे मला आवडतं की हो, मी अधिपती आधी तुमचे पती आहेत. ते आधी तुमचे पती आहेत. वा 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 वा, छान जोक झालेला. तर मग हो, मी आत्ता परवा मी सांगलीला गेले होते, तेव्हा आम्ही बापटमळ्यात गेलो होतो रुहीला घेऊन खेळायला म्हणून, आणि तिथे एक फॅमिली भेटली की मॅडम तुम्ही अधिपती सरांच्या रिअल मिसेस ना. तर म्हटलं हो, आणि ही तुमची मुलगी ना. म्हटलं हो, तर एक सेल्फी घेऊया. तर हो, तर मी म्हटलं हो चालेल. तर त्यांनी सेल्फी घेतला. पण मला छान वाटलं की त्याच्या कामामुळे त्याचीच नाही तर अख्ख्या फॅमिलीची ओळख होते लोकांना, आणि तो त्या प्रकारचं काम करतो की लोकांना तो हवा असा वाटतो. तसेच हिंदी लोक आधी हिला ओळखतात आणि मला नंतर. खरे. आमच्या बिल्डिंगचे रिसेप्शनिस्टनी परवा तो असा करत आला आणि आम्ही दोघे चाललो होतो. मला वाटलं हाय मला ओळखलं बहुतेक, आणि त्यानंतर तो हिच्याकडे गेला, असा आला आणि हिच्याकडे गेला. तर ती आंबेडकरांची सिरियल, हिंदी सिरियल अँड टीव्हीला जी करत होती, तो त्याचा फॅन होता हिचा, की जिजाबाईचा रोल तुम्ही आप ही कर रहे थे. आणि ती कन्नडमध्ये पण ती कन्नडमध्ये पण गेली सिरियल नंतर. तर कन्नड फॅन्स पण, कन्नड फॅन्स आणि तर हा मराठी लोक जरी आम्हाला जास्त ओळखत असतील तरी बाकी भारतभर यांची ओळख जास्ती आहे. पण जसं ऋषीला शिव्या द्यायचे ना दौलत करत असताना, माझं नेगेटिव्ह कॅरेक्टर होतं, तर मला ना अशा त्या जिलब्या यायच्या डीएम वर. कन्नड आपल्याला वाचता येत नाही, बोलता येत नाही, पण मग काजलच्या सासूबाई येताना येतो, तर मी त्यांना दाखवायचे, काकू हे काय आहे हो, मला आजच आलं. मग त्या सांगायच्या मला हे वाईट आहे, मी न सांगितलेलं नको. पण ठीक आहे, कौतुक आहे त्याचं. हो, रसिकांच्या मनात घर करणं, त्यांना आवडणं, याच्यासारखं सुख नाही. पण या सगळ्याचं मिळून एक मोजमाप असतं, ते अनेक ठिकाणी तुम्हाला जेव्हा पुरस्कारांसाठी नॉमिनेशन मिळालं असतं. आता काय वाटतं स्नेहा, ह्याला अनेक सगळ्यात कडक अशा अभिनेत्यांच्या बरोबरीने ऋषिकेशचं नॉमिनेशन झालेलं आहे, काय वाटतं? अभिमानाची गोष्ट आहे ही, की ज्यांचं काम आपण बघत वाढलोय आणि या क्षेत्रात येण्याची आपण येण्याचा धाडस केला, की त्यांच्याबरोबर त्या दिग्गजांबरोबर ऋषीचं नाव आहे. बरं, त्यातल्या त्यात प्रशांत दामले सरांबरोबर तो नाटक करतोय ऑन स्टेज, तो स्टेज शेअर करतोय त्यांच्याबरोबर, त्यांच्याबरोबर नॉमिनेशन मिळणं हीच एक खूप मोठी गोष्ट आहे. ह्यातून ना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तो त्याचा क्राफ्ट एवढ्या प्रामाणिकपणे करतोय, तो त्याचं काम एवढ्या प्रामाणिकपणे करतोय की त्यांना वाटतंय की ह्याला नॉमिनेट करावं, त्यांना वाटतंय की ह्याला अवॉर्ड द्यावा, आणि ह्याचा तो प्रामाणिकपणा आम्हाला दिसतो. बरोबर, की तो करतोय ऋषी तसं, तो खूप मेहनत घेतो. म्हणजे तो जेवढा एफर्टलेसली ते काम करून जातो, त्याच्या मागे केवढी मेहनत असते हे कोणालाच कळणार नाही. ती मेहनत आम्हा सगळ्यांना कळते आहे, आणि म्हणूनच आज ऋषिकेश शेलार या मंचावर आलेला आहे. ऋषिकेश, तुला मी आधीच ऍडव्हान्स अभिनंदन म्हणून पहिला फोन तुम्हालाच करेन. एक्झॅक्टली, मीच तुला करेन, कारण मला पण कळेल की ऋषिकेश शेलारला मिळालेलं आहे. त्यामुळे तुला पहिल्यांदा शुभेच्छा देते. स्नेहा, पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये तुला पण असे अनेक तुझ्या भूमिका चालू असलेल्या मला पाहायला आवडतील. तूही तेव्हा नॉमिनेशन झालेल्या कॅटेगरीमध्ये आलेली असतील. तुम्ही आलात, खूप मज्जा आली. भरपूर काम करा, प्रतारणा कुठली करू नका, एकमेकांवर भरपूर विश्वास ठेवा आणि पुढे जा. मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू. आणि आम्हाला इथे बोलवल्याबद्दल खूप मनापासून थँक्यू स्मिताताई.
आमचं खरं तर हे लहानपणापासूनचं स्वप्न होतं की सह्याद्री वाहिनीवर दूरदर्शनवर आपण किती छान एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आणि जो प्लॅटफॉर्म बघत आपण लहानपणापासून आता इथपर्यंत आलो तिथं आम्हाला यायची आता संधी मिळाली त्याबद्दल खरंच सॅटर्डे संडे हा सह्याद्रीचा असायचा खरंय, खरंय, आणि खरंय. आज तिथे यायला मिळालं हे भाग्य आहे आमचं. थँक्यू थँक्यू